नमस्कार. BLO म्हणून काम करीत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. SIR 2026 म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन 2026ला 30 जूनपासून सुरुवात झालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण BLO ॲपच्या माध्यमातून ECI नेट वेब पोर्टलवर कशाप्रकारे लॉग इन करायची याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. आजचा व्हिडिओ आपण पूर्ण पहा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पाहूया आजची ही पूर्ण प्रोसेस. मोबाईलमध्ये तुम्हाला BLO ॲप ओपन करायचं आहे. BLO ॲप ओपन केल्यानंतर या ठिकाणी पहा ECI नेट या ठिकाणी आता आपण BLO ॲप ओपन केलेलं आहे. BLO ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं हे जे दिसतं डॅशबोर्ड, ह्याच्यामध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिपोर्ट, जेंडर स्टॅटिक्स, फॉर्म स्टॅटिक्स, फॅसिलिटीज, फील्ड व्हेरिफिकेशन फॉर्म्स, H2S सर्वे, BLO रजिस्टर, DSC, PSC आणि बुक कॉल, त्यानंतर फॉर्मॅट सी काय आणि लॉग इन ऑन ECI नेट वेब. आता मित्रांनो या ठिकाणी बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये ना ECI नेट वेब कशा प्रकारे वापरायचं याची माहिती या ठिकाणी आज आपण घेणार आहोत. आता ॲप ओपन केल्यानंतर सर्वात शेवटी तुमच्यासमोर एक चिन्ह दिसतंय पहा. या ठिकाणी हा जो टॅब दिसतोय त्या टॅबला तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा तुम्हाला काय सांगते पाहूया आपण. या ठिकाणी लॉग इन ऑन डेस्कटॉप युजिंग BLO ॲप या ठिकाणी प्रोसिजर दिलेली आहे. आता आपण जर व्यवस्थित पाहिलं तर या ठिकाणी स्कॅन QR कोड हे आपल्याला इथं येणार आहे. परंतु आता हा स्कॅन QR कोड करण्या अगोदर या ठिकाणी तुम्हाला काय म्हटलेलं आहे की तुम्हाला ecinet.eci.gov.in या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. आता मी काय करत आहे, लॅपटॉपवर जातो, लॅपटॉपवर स्क्रीन ओपन करतो आणि नंतर पुढचा व्हिडिओ आपण पाहूया. या ठिकाणी बघा ECI नेट वेब लॉग इन कशा प्रकारे करायचं याची सविस्तर माहिती आपण घेतोय. तुम्हाला ECI नेट BLO लॉग इन हे सर्च करायचं आहे गुगल क्रोम ब्राउझरमध्ये. गुगल क्रोम ब्राउझरमध्ये तुम्ही हे ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ECI युनिफाईड पोर्टल दिसतं, त्याच्यावर क्लिक करा. ECI युनिफाईड पोर्टल ओपन होत आहे. या ठिकाणी ओपन झालेलं आहे आणि ओपन झाल्यानंतर आपण BLO लॉग इनकडे जाणार आहोत. आता या ठिकाणी बघा BLO लॉग इन करायचं आहे आपल्याला. या कोपऱ्यामध्ये जर पाहिलं तुम्ही या ठिकाणी लॉग इन युजिंग QR फॉर BLO ओनली या ठिकाणी आपण क्लिक करणार आहोत. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर हा इथं QR कोड आलेला आहे. आता आपण आपल्या ॲपमध्ये जायचं आहे आणि ॲपमध्ये जाऊन QR कोड आपल्याला स्कॅन करायचा आहे. चला तर मग आता मी माझ्या ॲपमध्ये जातो आहे आणि QR कोड स्कॅन करतो आहे. QR कोड स्कॅन झालेला आहे आणि या ठिकाणी माझं लॉग इन या ठिकाणी ओपन झालेलं आहे. अशा प्रकारे आपण ECI नेट या वेबसाईटवर या ठिकाणी आलेलो आहोत. याची सविस्तर माहिती आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. ECI नेट वेब पोर्टल आपल्या BLO ॲपमधून कशाप्रकारे लॉग इन करायची याची सविस्तर माहिती या ठिकाणी मी दिलेली आहे. पुढील माहिती या पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया. धन्यवाद.